मॅन ऑफ द मॅचच्या बक्षिसाचं सौजन्य खरं तर आपल्याला ज्यांनी दिलेलं आहे सिद्धिविनायक असोसिएट्स इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब यांच्या माध्यमातून, अर्थात यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी करतोय. सन्माननीय थोरात सर फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. तर थोरात सर या आपण तुमच्यासोबत थोडीशी आपण चर्चा करूयात. सकाळी चर्चा झाली आहे, परंतु कसं वाटतं इथे खेळण्या संपूर्ण दिवसभराचा अनुभव कसा तुम्ही सांगाल, आणि या फायनल मध्ये जिंकल्यानंतर आणि फायनल मॅचला तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे, किती आनंद होतोय? सर, STPL स्पर्धा ही खूप मोठी असते. STPL हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी पहिल्यापासून, तर मला हॅलो 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 STPL या स्पर्धेमध्ये मला खरोखरच खेळायची इच्छा होती. माझं शेड्यूल्ड बिझी होतं एका मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेचा आयोजक म्हणून, आणि माझ्या स्पर्धा चालू आहेत. तरीसुद्धा मी या ठिकाणी STPL या स्पर्धेसाठी मी खेळायला येईन अशी बऱ्याच जणांना शाश्वती नव्हती, परंतु या ठिकाणी मी शब्दाला जागलो आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी मी खेळ केला. 4 सामन्यामध्ये 3 मॅचमध्ये मी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मिळवलेले आहे. आणि खरोखरच आजचा दिवस एक सार्थकी झाला असं मी मानतो आणि थांबतो. धन्यवाद. नक्कीच आज खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला संतोषजी थोरात सरांच्या या ठिकाणी बघायला मिळालं. सर, आपलं मनापासून अभिनंदन असेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या येणाऱ्या काळासाठी. सन्माननीय गणेशजी ठोक साहेब आणि शिंदे साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो, बेस्ट फिल्डर या सामन्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे. या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यावं. आणि या सामन्यामध्ये बेस्ट फिल्डर ठरलेले आहेत ज्यांनी सर्वोत्तम झेल या स्पर्धेमध्ये, अर्थात आज दिवसभरामधला तो सर्वोत्तम झेल पकडला. सन्माननीय किरण अण्णा गोजरे, बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच. खूप चांगला झेल, आपण युट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता आणि तो एकदा बघून मन भरणार नाही, परत परत बघावा इतका सुंदर असा तो झेल त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. किरण अण्णा गोजरे यांना बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे जातोय. आणि या सिन्नर प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पहिल्यांदाच केलं. आयोजकांचे या ठिकाणी विशेष आभार आपण व्यक्त करूयात, कौतुक करूयात, कारण पहिल्यांदाच. आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये, अर्थात या सिन्नर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जात आहे. या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय पडवल साहेब आणि डॉक्टर शिंदे सर, दारुंडे सर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यावं. आणि उपविजेता ठरलेला आहे सिन्नर प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीचा भूषण देशमुख अँड कंपनी, अर्थात त्रिमूर्ती रॉयल्स उपविजेता संघ या सिन्नर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तो संघ राहिलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण इथे करावं. सर्वांना विनंती करतो आपण यावं. आणि उपविजेता संघ राहिला या स्पर्धेमध्ये, अर्थात आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर सिन्नर प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या पर्वामध्ये विजेता राहिलेला संघ त्या पारितोषिकाचं वितरण इथे करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय केकान कन्स्ट्रक्शनचे दौलतजी केकान साहेब, त्याचबरोबर सन्माननीय गोपी पवार सर, वाळून सर आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करावं. आणि या सिन्नर प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ ठरलेला आहे SG ब्लास्टर्स. आणि या पारितोषिकाचं वितरण मान्यवरांच्या शुभ इथे होते. विजेता राहिलेला संघ SG ब्लास्टर्स. पहिल्यांदाच आपण या स्पर्धेचं आयोजन केलं, एक नवीन आगळावेगळा उपक्रम आणला. खरं तर आपण जर बघितलं तर डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, फार्मसी क्षेत्रातील अनेक व्यक्तिमत्व, खेळीत शिक्षक असतील, यांना 365 दिवस आपल्या कामातून वेळ मिळत नाही, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने
त्यांच्यासाठी एक चांगली पर्वणी उपलब्ध करून दिली आयोजकांनी. आणि इथे या पहिल्या पर्वाचा विजेता संघ SG ब्लास्टर्स इथे राहिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण इथे ब्लास्टर संघासाठी करूयात आणि खूप खूप अभिनंदन SG ब्लास्टर संघाचं. मी विजेता आणि उपविजेता संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण यायचं. विजेता संघ आणि उपविजेता संघाचे जे कर्णधार आहेत त्यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूयात. उपविजेता भूषण देशमुख सर या. फोटो सेशन झाल्यानंतर आपण कर्णधारासोबत एक चर्चा करूयात. कर्णधार या विजेता संघाचे कर्णधार इथे आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम तुमचं मनापासून